तर नक्कीच 3 षटकांचा सामना असेल या ठिकाणी। आज 4 षटकांचे सामने अगदीच दुसऱ्या फेरीत पाहायला मिळाले आणि इथे आयोजकांच्या माध्यमातून 3 षटक। चला अगदीच आपण जर पाहिलं ना तर नाणेफेकीचा कॉल वरद विनायक भंगारपाडा टीमने जिंकलेला आहे। 3-3 षटकांचा सामना। लगेच सिद्धेश वास्कर पहा शिस्तीला सामोरं जात असताना मैदानावरती लगेच आपल्या शिलेदारांना घेऊन प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय आणि फलंदाजी करण्यासाठी एसपीसीसी नवीन सेवा संघाला आमंत्रित करतो। इथे पहा 3-3 षटकांचा सामना म्हटल्यानंतर अगदी 2 इनिंग 6 षटकांचे पाहायला मिळेल आणि दिवसभरात आपण जर पाहिलं ना तर आपण पाहत आहात श्री गणेश कृपा बालई प्राइम प्रॉपर्टी आयोजित काही सुभाष दाखल्या तांदेल व भालचंद्र मोतीराम घरत स्मृती बालई चषक 2023। मित्रांनो, एखादा आयोजन करणं साधी गोष्ट नसते, त्यामागे त्याची खूप सारी धावपळ असते। गेली कित्येक दिवस या आयोजनाला सुंदर बनवण्यासाठी बालई गणेश कृपा बालई संपूर्ण आयोजक धावपळ करत आहेत। ओमसाई क्रिकेट क्लब भंगारपाडाचे आयोजक सतीश कटेकर साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सतीश कटेकर साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आणि एसपीसीसी नवीन सेवा आणि वरद विनायक भंगारपाडा संघाचे 12वे खेळाडू आपण आमच्या सोबत जोडून द्यायचे आहेत। नक्कीच तर नक्कीच आपण पाहिलं ना तर त्यांच्या स्वागतासाठी लगेच आपण वळूया। आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या पाहुण्यांच्या स्वागताला आपण नेहमीच तत्पर राहणार आहोत। तर नक्की सतीश कटेकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी सुशांत तांडेल यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सतीश कटेकर साहेबांचं स्वागत करायचं आहे। ओमसाई क्रिकेट क्लब भंगारपाडाचे सर्व आहेत आणि आज बालई चषकाला त्यांची उपस्थिती लाभली आहे, म्हणजे या कार्यक्रमाला सुंदर बनवण्याचं उत्तम काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय। चला शुभेच्छा येत आहेत सर्व मान्यवरांच्या। आजच्या दिवसातील शेवटची लढत अगदी सतीश पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा नेते, मनसेचे युवा नेते, नवनिर्माणासाठी राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत केलेली वाटचाल। चला या सतीशजी, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतीश साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। बघा जशी कदम पाऊल या व्यासपीठावरती ठेवलेत, अजून बसले देखील नाही, तरी सुद्धा त्यांच्या माध्यमातून इथे लगातार 3 षटकारांसाठी 3 चौकार आणि 3 विकेटसाठी 1000 रुपये प्रत्येकी देण्यात येतील। तर पहा हा गोल्डन चान्स आहे सतीश साहेबांच्या माध्यमातून। नवनिर्माण करायचं असेल ना तर या 3 बाउंड्रीज 3 षटकार किंवा 3 विकेट लगावून करा, नक्कीच तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक। खरं तर ते 1000 रुपये म्हणण्यापेक्षा कौतुक आहेत सतीश साहेबांच्या माध्यमातून। आणि एका षटकामध्ये 3 विकेट घेतले, मग ते कसेही घ्या, फक्त रनआउट सोडून 3 विकेट घेतले ना तर 3 बाउंड्र्या किंवा 3 षटकार एका ओव्हरमध्ये तरी 1000 रुपये, म्हणजे तसंही चान्स आहे। जे कठीण वाटतंय
ते नसेल तर मग जे सोपं करू शकता ते तुमच्याकडे उपलब्ध करून दिले. अप्रतिम अप्रतिम. बालई चषकाची सुंदरता का वाढली? कारण सतीश साहेबांच्या सारखे यजमान या ठिकाणी आहेत. म्हणजे दोन्ही सतीश साहेब एकाच वेळेला या व्यासपीठावरती विराजमान होताना दिसत आहेत. चला, वॉर्मअप चालू आहे. खेळाडूंचं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजेच SPCC नवीन सेवा संघाला. 3 षटकांचा सामना, इम्पॉर्टंट मॅच, महत्वपूर्ण मॅच, टॉप 4 साठी लढत. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू चेतन गोसावी यांचा उंच भरारी घेतले. क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. अगदीच आपण जर पाहिलं ना तर गावदेवी माता नक्कीच पावेल. पहा, जसा प्राइज लावलं ना, एका षटकामध्ये कधी 3 षटकार लगावा 1000 रुपये, एका षटकामध्ये कधी विकेट घ्या 1000 रुपये, एका षटकामध्ये कधी 3 चौकार लगावा 1000 रुपये घ्या. मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना विकेट पहिला जाईल SPCC नवीन सेवा संघाचा डगआउटला. तीन होता इथे मैदानाच्या बाहेर आला षटकार लगावून. त्यानंतर गुड्डूला आपण पाहत आहात जो सध्या नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे आणि निशांत नवीन फलंदाज मैदानावरती जागा घेतो. फटक्याचं सिलेक्शन चांगलं होतं. नितेश, माफ करा, थोडंसं करेक्शन करून घ्या. इथे आपण पाहिलं ना तर चेतन ज्या लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करतो ना, चेतनची अनेक वेळेला गोलंदाजी आपण पाहिली. त्या गोलंदाजी समोर नितेशला या ठिकाणी अभ्यासपूर्वक फटकेबाजी करावी लागेल. नितेशकडे ती क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं नितेशने कशा प्रकारे फटके सजवले होते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे चेतनने गोलंदाजी केली होती आणि त्या दोघांची ही मॅच यावेळेस रंगते. यॉर्कर लाईन, अगदी अशा प्रकारचे चेंडू गतीनं फेकणं हे फार कमी गोलंदाजांना जमतं आणि इथे दोन्ही टीम मध्ये असे गोलंदाज आहेत की जे आपल्या मॅचला वेगळी कलाटणी आपल्या पारड्यामध्ये लावून देतील. नितेशसाठी हा पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी जसा पहिल्या चेंडूवरती उभा होता ना अगदी त्याच चेंडू सारखा या वेळेस देखील नितेशला उभं ठेवले चेतन गोसावीनं. चेतन गोसावीच्या गोलंदाजीची हीच शैली आहे. वेगवेगळ्या लाईननं तो गोलंदाजी करत असतो, वेगवेगळा झोन तो गोलंदाजीसाठी निवडत असतो. मात्र इथे गुड्डूने कानमंत्र दिलाय फलंदाजाला. पहा, यावेळेस पॉइंटला चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावफलक 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 7 म्हणजे आपण पाहिलं ना तर 3 चेंडू नंतर आता 1 धावसंख्या आली. म्हणजे पहिल्या चेंडूवरती जतीननं षटकार लगावला होत्या आणि आता ज्यानं मगाशच्या मॅच मध्ये अर्धशतकी बारी खेळली तो धरधाकड फलंदाज गुड्डू मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा मारा, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, गेलाय चेंडू ऑन साइडला, सीमा रेषा बाहेर, चौकार. अगदीच नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर फलंदाजी ज्या वेळेला SPCC नवीन सेवाच्या वाट्याला आली ना तेव्हा त्यांनी एक आराखडा आखला असेल की किती धावसंख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त आपल्याला बनवायची असेल. त्यामध्ये कदाचित 35च्या पुढे आपण जायचं हा देखील निश्चय असू शकते. तर दुसऱ्या बाजूला आराखडा आखला असेल पंगारपाडा टीमनं की किती कमी धावसंख्येवरती प्रति षटकामध्ये आपण त्यांना रोखायचं. एखाद मोठा फटका आला ना की कसं कमबॅक करायचं हा देखील
रणनीतीचा भाग त्यांनी आखला असावा आणि बघता बघता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती SPCC नवीन सेवा संघाच्या रेखाटल्या गेल्यात आणि नवीन गोलंदाज मैदानावरती अष्टपैलू आणि धुरंधर खेळाडू सिद्धेश वास्कर नितेशला पहिला चेंडू फेकील दुसऱ्या षटकातील। यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीये, अगदी अंपायरच्या मागे चेंडू सर्कल मध्येच आढळलाय। अगदीच आपण पाहिलं ना, मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू सरळ रेषेतील उचलतोय, एकच धाव मिळेल। एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली, जितकी जास्त स्ट्राईक गुड्डूला असेल तितकं जास्त फायदा धावसंख्या वाढण्यासाठी असेल, कारण त्याच्याकडे मागच्या मॅचचा कॉन्फिडन्स आहे, त्याच्याकडे ती उंची आहे, त्याच्याकडे ती बॉडी लँग्वेज आहे आणि त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे आणि गुणवत्ता सिद्ध करताना पायालगतचा चेंडू वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय। दुसऱ्या धावेला प्रयत्न इथे मात्र अगदी थोडासा कमी गतीचा थ्रो होता आणि कदाचित तिथे धावसंख्या 2 एकवटल्या गेल्या आणि सेफ लँडिंग झाली। 14 धावा धावफलकावरती। आतापर्यंत प्रत्येक चेंडू कनेक्ट करण्याचा निर्धार केला जातोय, कारण नितेशनं डॉट चेंडू खेळलाय आणि गुड्डूला माहिती आहे इथे एखाद दुसरा मोठा पटका खेचून काढून आपला रन रेट स्थित ठेवावा लागेल आणि त्याच दिशेनं डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातो, एक्स्ट्रा कव्हर लगत बॉन्ड लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स, चौकार। नवनिर्माण सेना कोण विसरणार? मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला आणि आजही तो दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी त्यांच्या विचारांवर चालणारे राजसाहेब ठाकरे आणखी आपल्या मराठीचे हृदय सम्राट आणखी एक चौकार लगावला ना या षटकात तर 1000 रुपये जरूर मिळतील। आणि हा मोठा पटका पायालगतचा खोदून काढलाय। अशा प्रकारचे चेंडू फेकल्यानंतर कुठे पाठवले जातात हे दाखवून दिलंय षटकारानं। आणि 3 षटकार असं प्राइज आहे, माफ करा मला वाटलं या षटकामध्ये 2, मात्र इथे षटकार आणि चौकार नक्कीच आला आणि धावसंख्या वाढून गेलाय। धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 24। सिद्धेश वास्करला आता कमबॅक करावं लागेल, परिवर्तन गोलंदाजी त्याला वापरावी लागेल, कारण इथे गुड्डू सारखा मातबर फलंदाज याला थांबवणं तितकंच थोडंसं त्रासदायक आहे आणि सिद्धेश वास्कर या वेळेस काय करेल? अतिशय जबरदस्त संधी आहे पण चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला, सीमा रेषाला धडधडायला, चौकार। कारण त्याच्या या फटक्यावरती फिदा झालेले आहेत आमचे सतीश साहेब। अगदी आपण पाहिलं धावसंख्या 28 या घरामध्ये जाऊन पोहोचले। सिद्धेशला हा शेवटचा चेंडू निर्णायक फेकावा लागेल। चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, या चेंडूसाठी मगासपासून तळमळ चालू होती सिद्धेशची, मात्र अंतिम टप्प्यात शेवटचा चेंडू फेकताना हा चेंडू मात्र इथे यॉर्कर लाईनचा पाहायला मिळाला। 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय। या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, त्या म्हणजे 29, लॉस ऑफ द 1 विकेट आणि अजूनही शेवटचा षटक पहिल्या इनिंग मध्ये बाकी असेल तर कशा प्रकारे या शेवटच्या षटकाला पाहतील ते पाहूया। तत्पूर्वी ऐकूया एक डीजे मधील सुंदर पाण्याच्या विरुद्ध दिशेने जाल ना तर संघर्ष तुम्हाला कळेल, पण सोबत जाल ना तर तुम्हाला संघर्ष कळणार नाही। कारण प्रवास हा नेहमीच सुखरूप असावा असं प्रत्येकाला वाटतं, पण सुख कधी मिळतं, आनंद कधी मिळतं? ज्या वेळेला तुमची मेहनत
तुम्ही प्राणपणाला लावून करता, प्रामाणिकपणे करता, प्रेमाने करता, विचाराने करता आणि इथे विचारानं तुम्हाला खेळ देखील करावा लागेल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, स्ट्राईक चेंज होईल का? इथे मात्र थ्रो येईपर्यंत अगदी सेफ लँडिंग झाली आहे प्रीतम आणि गुड्डूची, गुड्डू आणि नितेशची आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 31. 31 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू पहा, गुडघ्याचा वापर केला होता या गोलंदाजावरती. विघ्नेश आहे गोलंदाज, 2 धावा एकवटून काढल्यात. या गोलंदाजाला आता कंजूसी गोलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्येचा टार्गेट कमी करायचा असेल तर कंजूसी गोलंदाजी. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू ऑफ साईडला, दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाणार नाहीये. काय जबरदस्त थ्रो पाहायला मिळतोय. जिथे स्ट्राईक घेतली जाईल ना गुड्डूच्या माध्यमातून, तिथे थ्रो केली म्हणजे धावायलाच नको असा विचार मनामध्ये अगदी चालू रनिंग मध्ये ज्या खेळाडूचा असतो ना, तो खेळाडू अप्रतिम दर्जा देऊन जातो आपल्या टीमला. 2 चेंडू फेकलेत ना, 2 चेंडू अप्रतिम होते, खोलवर गतीचे. यॉर्कर लाईन, ब्रह्मास्त्राचा वापर, पुन्हा एकदा तोच फटका आणि तोच चेंडू वाईडिश लॉंग ऑनला, ऑन साइडून चेतन गोसावी येतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक 33 धावा. सामना 3 षटकांचा आहे, त्यामुळे या 3 चेंडूंवरती अगदी तुटून पडेल. तर दुसऱ्या बाजूला विघ्नेश या 3 चेंडूंना आकसून धरेल आपल्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला प्रॉपर टायमिंग झालं नाही, कार्पेटला घसपडून चेंडू जातोय. इथे थ्रो वरच्या एंडनं केला जातोय, पण 2 धावा मात्र थांबू शकले नाही. मी सांगितलं होतं गुड्डू असा फलंदाज आहे ज्या फलंदाजाला डॉट चेंडू अजिबात आवडत नाही. प्रत्येक चेंडू कनेक्ट करण्याचा निर्धार त्याने केलाय आणि इथे प्रत्येक चेंडू त्याच्या माध्यमातून अगदी एकेरी दुहेरी 4 आणि 6 अशा धावसंख्येत पाहायला मिळते. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा डॉट चेंडू गुड्डू याच्या बॅट मध्ये नाहीये. ज्या डॉटला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे विघ्नेश या गोलंदाजाची, तो विघ्नेश या वेळेस चेंडू करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी फसलाय. झेल मात्र नक्कीच टिपला गेलाय आणि या झेलनं गुड्डू नावाचं वादळ संपतंय, येईल मैदानाच्या बाहेर. सुमधुर गीत जे सद्यस्थितीला सोशल मीडियावरती फार गाजते आणि इथे सध्या गाजते फलंदाजी गुड्डू यांची. 10 चेंडू 26 धावांची बहारदार खेळी आणि गोलंदाज शेवटचा चेंडू फेकून काढेल. फलंदाज आहे संदेश साठी शेवटचा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा होतील का? नाही. या नितेशला या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद केलंय. या चेंडूवरती येईल 1 धाव आणि कमबॅक केलंय या गोलंदाजानं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण जर धावा पाहिल्या तर 7 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. ऑल टोटल आपण जर आराखडा पाहिला SPCC नवीन सेवा संघाचा तर धावा झाल्यात धावफलकावरती 36 आणि 37 धावा 37 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय वरदविनायक भंगारपाडा संघासमोर. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा श्री गणेश कृपा बालय प्राईम प्रॉपर्टी आयोजित काही सुभाष धाकल्या तांडेल आणि भालचंद्र मोतीराम गरत यांच्या स्मरणार्थ बालई चषक 2024 क्रिकेटचा थर्रार बालई चषकाला 7व्या वर्षामध्ये घेऊन आलाय. हे वर्ष 7वं आहे आणि 7व्या वर्षातील या स्पर्धेचा 3रा दिवस आहे, म्हणजे 4 दिवस रंगलेली स्पर्धा. उद्या आपल्याला महा मुकाबले पाहायला मिळतील, अंतिम सोहळा पाहायला मिळेल, मेगा फिनाले पाहायला मिळेल, ज्यामध्ये अनेक साऱ्या बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. जास्त षटकार लगावणाऱ्यांसाठी बक्षीस आहे, जास्त चौकार लगावण्यासाठी बक्षीस आहे, जास्त अतिशय प्रामाणिकपणे शिस्तबद्ध खेळणाऱ्या संघासाठी पारितोषिक आहे. त्यानंतर चांगल्या कर्णधारासाठी पारितोषिक आहे आणि स्टायलिश खेळाडू म्हणून देखील एक पारितोषिक दिलं जाईल. मात्र मालिकावीरसाठी सायकल आणि चॅम्पियन ठरलेल्या प्रत्येक
चॅम्पियन टीमच्या प्रत्येक खेळाडूला 12 प्लेयरच्या स्क्वॉडला सरप्राईज गिफ्ट असेल अशा प्रकारचा आयोजकांच्या माध्यमातून अर्थातच गणेश कृपा बालई यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव केला जाईल। नेहमीच ही स्पर्धा अतिशय उंचावणारी असते। नेहमीच इथले आयोजक प्रेमपूर्वक सर्व कलाकारांना सामोरे जातात। नेहमीच इथले आयोजक सर्व खेळाडूंना सपोर्ट करतात आणि नेहमीच या मैदानाला उपलब्ध करून देणारा कोट नका गाव राघोबा देवाला नतमस्तक होऊन या बालई चषकाला सुंदर बनवण्याचं काम या मैदानापासून सुरू होतं ते बाउंड्रीच्या बाहेर असणाऱ्या क्रिकेट रसिकांपर्यंत। या क्रिकेट रसिकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। ज्यांचं आम्हाला सौजन्य लाभलं ना त्यांचं मनापासून कौतुक, कारण आपल्या मित्रांच्या पाठीशी उभं राहणं, आपल्या छोट्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं माणसाचं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्यातून एकमेकास सहाय्य करू अवघे धरू उपंत सुपंत या उक्तीप्रमाणे आपण एकमेकांच्या पाठीशी राहून एक बनेंगे नेक बनेंगे एकात्मता या विचारधारेने राहिलो ना तर भारतीय संस्कृतीचा नक्कीच भारतीय संस्कृती पवित्र होईल यातील मात्र शंका नाही। कारण भारतीय संस्कृती अगोदरच पवित्र, आपली विचारधारा आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत। ही संतांची भूमी आहे, ही महापुरुषांची भूमी आहे। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने पवित्र झालेली मायभूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने पटाईत झालेली महाराष्ट्राची मायभूमी, थोरांच्या महापुरुषांच्या विचाराने विचारवंत झालेली ही मायभूमी। या मायभूमीला आपण वंदन करूया आणि या बालई चषकाला आणखी सुंदर बनवूया। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल बालई चषकाचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय आणि गणेश कृपा बालई या सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। आमचा आजचा दिवसाचा आवाज या ठिकाणी थांबतोय आणि यानंतर मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय अमित पाजी सर। थँक्यू सो मच। थँक्स ऑल। शॉट यार, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, ठोक दीजिए। वास्कर के बल्ले से शानदार जवाब मिड विकेट के कंट्री में बेहतरीन स्ट्रोक देखने को मिल चुका है। 4 के साथ खुद का और टीम का खाता ओपन। अमित जी म्हात्रे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। इस बार घूम के खेलने का प्रयास किया था, बॉल को देखा नहीं, घुमाने की कोशिश लेकिन गेंद बॉडी के ऊपर टकरा गई। अच्छी गेंद अनुपट, इस बार अनुज घरत की। शॉट खिलखिल चंपा, खुश विलंबा, देखो पर लंबा छक्का मारा, खंबा देखिए ठोकम ठोक। तो स्कोर 10 पे स्कोर। अनुज के ऊपर हमला वास्कर का। ये शॉट एक्स्ट्रा कोर सीमा रेखा के बाहर और रुक गई गेंद। देखिए 2 रन इकट्ठा किया है। गुड रनिंग बिटवीन द विकेट। इनफील्ड के ऊपर से जरूर खेला। देखिए 2 शॉट बड़े मारे, तीसरा शॉट भी उन्होंने मारा था लेकिन थोड़ा सा आउटफील्ड जो है भौगोलिक परिस्थिति है मैदान की वो थोड़ी अलग है, लेकिन मिलेंगे 2 और स्कोर पहुंचा है 12। गुड्डू हमारे गुड्डू स्कोरर है।
5वीं बॉल, ये शानदार पुल किया है लेकिन कैच की संभावना है, लपक लिया मिड विकेट के क्षेत्र में कैच। सिद्धेश वास्कर जैसे एक आक्रामक खिलाड़ी मैदान से बाहर आता हुआ अपनी टीम के लिए 12 रनों का योगदान और 12 पे पहला विकेट गिरता हुआ। एसपीसीसी नवीन सेवा टीम को गुड कैच, कैच को लपक लिया जतीन मात्रे। थोड़ा टप्पा पीछे जरूर रखा था लेकिन आखिरी गेंद शेष नए बल्लेबाज पहुंचे चेतन गोसावी। पच्चीस रनों की जरूरत। ओह अच्छी बॉल, बहुत ही बढ़िया बॉल अनुज की। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद वर्ध विनायक मंगलवार टीम का स्कोर पहुंचे 12, 1 विकेट के नुकसान पे। 18 बॉल शेष और जीतने के लिए 25 रनों की 3 ओवर है, माफ कीजिए 3 ओवर का मुकाबला, गलती हुई। तो 12 चेंडू 12 गेंदे शेष और जीतने के लिए 25 चाहिए। तर व्यासपीठावर आपण करूया सन्मान। आजच्या दिवसामध्ये जाणे अगदी आपल्या अमोघ वाणीनं सर्वांची मनं जिंकली आणि पूर्णपणे या बाले ट्रॉफीवर असलेलं त्यांचं प्रेम असे आदरणीय सुशांत पाटील कामोटे गावचे यांचं यथोचित सन्मान आपण करायचा आहे। मी सुशांत भाईला विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। बालेगाव असलेला प्रेम, या बाले ट्रॉफीवर असलेला प्रेम दरवर्षी न विसरता त्यांची नियुक्ती असते आणि अशा आपल्या कॅमेरामॅनला विनंती, इकडे कॅमेरा घ्या। सुशांतजी तांडेल मुख्य आयोजक यांच्या वतीने मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात येते। सुशांतजी तांडेल अगदी एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक चांगले निवेदक आणि चांगले समालोचक, तसेच मिमिक्री आर्टिस्ट पण आहेत ते, त्यांचा सन्मान सुशांतजी तांडेल आणि जॉन्टी भाई यांच्या माध्यमातून। 12 चेंडू 25 धावा। ये शॉटाचा कैच की संभावना, अनुज लपक लिया कैच, बंगाल बड़ा टीम का दूसरा विकेट गिरता हुआ। इथं आवाज आपलाच असला पाहिजे असे ठणकावून सांगणारे तुमचे आमचे सर्वांचे आवडते अगदी जबरदस्त वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। यस, जिनके जुबान से निकला हुआ शब्द मन बंदूक से निकली हुई गोली जैसे दोबारा वापस नहीं आई, वैसे उनके अल्फाज कभी वापस नहीं आते थे। वो हमेशा कहते करना वो कर सकते, मैं पीछे लेने वाला आदमी नहीं हूं। ये ताकत, जिनके पास कोई पद नहीं था फिर भी बड़े बड़े लोग जिनके साथ मिलने के लिए जाते थे उनके सामने नतमस्तक होते थे, ऐसे एक ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। ये गेंद इस बार देखा जाए तो कोई रन नहीं इस गेंद के ऊपर, थोड़ी गेंद इस बार कट हो गई है, गेंद बल्ले की भी संपर्क हुआ नहीं। आखिरी इस ओवर की 4 बॉल शेष, 10 गेंदे 25 चाहिए। धमाका इंपॉर्टेंट बात है, सिद्धेश वास्कर ने कड़क शुरुआत की थी लेकिन इस बार तीसरी जो 5वीं गेंद के ऊपर उन्हें चलता कर दिया। तर नवगरचे सन्माननीय भालचंद्रजी भंडा यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यावं। और ये गेंद देखिए आउटसाइड ऑफ स्टंप गेंदे फेंक रहे
और बल्लेबाज जो खेलने की उनकी पोजीशन है वो कुछ थोड़ी सी अलग है। और इस बार गेंदे डॉट चली गए, प्रेशर बढ़ता ही जा रहा है बंगारपाड़ा के ऊपर। जो इस बार प्रीतम को दो चकमे दे, दो गेंदों के ऊपर चकमा मिला गेंदबाज मयूर ने। एसपीसीसी नवीन सेवा भी ढाका टीम है। और ये देखिए पूरी तरह से फंसा, इस बार क्रॉस बैट से खींचने जा रहे थे शॉट को मिड विकेट के ऊपर, संपर्क नहीं हो रहा है और बॉल देखिए पड़ने के बाद बाहर निकल रही है, काटा बदल रही गेंद। अच्छा तरह से वो ऑन शॉट के ऊपर खींचने जा रहे हैं, लेकिन गेंद पूरी तरह से बायात के गेंदबाज की खासियत ही होती है, जब दायात के बल्लेबाज के लिए वो गेंदबाजी करते तो गेंद ज्यादा बाहर होती है, आउट सिंगर होती है। 12 पे स्कोर। ये लॉब की हवा में, लेकिन अनुज गलत नहीं छोड़ेंगे। कैच लपक लिया, दूसरा कैच उन्होंने। और इस बीच तीसरा झटका वरद विनायक बंगारपाड़ा टीम को। नक्कीच जर मेडनवर फेकला हा चेंडू जर निर्धाव केला तर 500 रुपयाचा पारितोषिक भेटेल आमचे सन्माननीय सतीश पाटील साहेब यांच्या वतीनं। कहते हैं ना कि धनवानों का धन लूटने के लिए शेर का कलेजा चाहिए। ध्यान में रखिए, हम हमेशा कहते हैं ना कि दानवीर कर्ण किसी का था, वो हमारा हिंदुस्तान का ही था। और उसके बाद दानवीर का काम करने के लिए हमारे लगभग देखा जाए यहाँ मौजूद हो चुके सतीश पाटिल साहब, उन्हें भी मानना पड़ेगा पैसा सबके पास है लेकिन देने की हिम्मत चाहिए। आज जॉन्टी भाई ने कह दिया पॉकेट खाली होगा, बस तुम रुको, ये भी करने तो आखिरी गेंद डॉट जाएगी। सतीश पाटिल साहब की तरफ से 500 मिलेंगे, लेकिन क्या बल्लेबाज नहीं गए नीलेश मैदान के अंदर। आखिरी बॉल रिवर्स परफेक्ट 1 2 3 4 4 रन दीजिए। आणि विजयासाठी 21 धावांची गरज। धावसंख्या झाली 16। 6 बॉल 21 रन वरद विनायक बंगारपाड़ा टीम को जीतने के लिए। छह बॉल 21 चाहिए। सुरेश पाटिल साहब इनके तरफ से गोवा में गए। अरे वाह, नाचो करो मजा सुरेश दा, हमें तो लेके जाने का। 6 बॉल में 21 चाहिए, 500 का इनाम है। कैसे ले सुजान भाई, मैच जीतेगा तो। ये पहला बॉलर है कि अनुज के लिए 500, मयूर के लिए 500 है। 2 सफलता उन्होंने हासिल किया, सुरेश पाटिल की तरफ से 500 मिला। जयेश इस बार स्ट्रोक हवाई यात्रा पे कह दिया चेतन गोस्वामी ने, मैं हूं ना। 6 और इसी के साथ देखा जाए आने वाले 5 बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए 15। पहले ही गेंद के ऊपर ऐसा रपटा दिया और गेंद भूमंडल से जॉन्टी भाई तारामंडल में। 5 बॉल और जीतने के लिए 15 चाहिए। बालई के सभी ट्रॉफी के जो हमारे वॉलंटियर है उन्हें विनती है सीमा रेखा के बाहर ही खड़े रहिए, गाड़ी में मत बैठो।
मत बसो अपने भाष्यों में। 5 बॉल में 15 चाहिए, लेकिन गोसावी मैदान के अंदर है, गोसावी मैदान के अंदर है, लेकिन पकड़ जाएगा ऐसा लग रहा है। गुड कैच, चेतन गोसावी का खात्मा। 4 बॉल जीतने के लिए 15 वर्धविनायक इस बार देखा जाए भंगारपाड़ा टीम को डीजे। ये तो बोलते हैं नहीं गए, फिर भी तुम गर्दन हिला रहे हो। वाह 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 वाह, तुम्हें क्या पता होगा? हाँ, 12वीं किया है ना, तो तेरे मन में कौन सी ऐसी लड़की थी बताओ जो दिल के एंटीना बजा रहा था? अरे वाह साला, इसे कहता है लैला मजनू। अमित भाई नहीं, बहुत है, लेकिन मैदान के अंदर मैच महत्वपूर्ण है। ये देखिए ब्लॉक हॉल में गेंद आई थी, लेकिन सिंगल जर बॉल देखिए कैसी भेगी, लसित मलिंगा की याद दिलाई। 4 बॉल शेष, 3 बॉल शेष और रन चाहिए 14। दो छक्के एक डबल, 2 छक्के तो चाहिए कुछ भी करके। बल्लेबाज नीलेश स्ट्राइक के ऊपर। क्या होगा, मैच जीतेगा कौन? जयेश, ये लॉब की हवा में इस बार कैच की संभावना, और गुड कैच। क्या फील्डिंग चल रही है नवीन सेवा की, वर्ल्ड फील्डिंग। आखिरी 2 बॉल शेष होगी और जीतने के लिए 14। बॉल 14 चाहिए। अच्छा, सुशांत भाई की क्या पावर ही खतरनाक है। और इस बार मिड विकेट के एरिया में शॉट मजबूती का नहीं है, औपचारिकता बाकी है वैसी। 1 बॉल और जीतने के लिए 13 चाहिए। बनेंगे क्या? बन भी सकते हैं। प्रार्थना करो भंगारपाड़ा टीम और दर्शक, एक आध 9 बॉल डाले उसके ऊपर छक्का आए तो ये लेकिन ऐसी गलती नहीं करेंगे। 1 बॉल जीतने के लिए, और चलिए इस बार देखा जाए तो बाउंड्री जा रही है 4 रन, और मेरे हिसाब से ये मैच 8 रनों से जीता एसपीसी नवीन सेवा टीम सुपर 4 में क्वालिफाई हो गई है। मैन ऑफ द मैच का अवार्ड देंगे जरूर। मयूर दूसरा ओवर फेंका, उस ओवर में ही हौसले बुलंद हो गए नवीन सेवा टीम के। उस मयूर को हम न्योता दे रहे कि मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए आइए। कैमरामैन को विनती है, आप कैमरा हमारे मंच के ऊपर लीजिए। आणि गुड्डूसाठी इथं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सतीश पाटील साहेब यांच्या वतीनं अगदी सतीश पाटील आपल्या मनापासून कौतुक। कलाकारांना प्राधान्य देणं ही तर खरी खासियत असतो, आणि आपण चांगला बदन आणि सतीश पाटील साहेबांचं यथोचित